घरगुती हिंसाचार संरक्षण कायदा 2005 या कायद्याच्या अंतर्गत पत्नी कोणकोणते दिलासे कोर्टाकडून मिळवू शकते. एक निवासाचा अधिकार कलम 17 आणि 19 अंतर्गत पीडित महिलेला सामायिक घरात म्हणजे शेअर हाऊसहोल्डमध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्या घरात तिचा कोणताही मालकी हक्क किंवा लाभकारी हितसंबंध असो किंवा नसो तिला त्या घरातून बाहेर काढता येत नाही. जर तिला तिथे राहणे सुरक्षित नसेल तर कोर्ट तिला पर्यायी निवासाची सोय करण्याचा अथवा घराचे भाडे देण्याचे आदेश देऊ शकते. 2. संरक्षणाचा आदेश कलम 18 अंतर्गत कोर्ट पती किंवा सासरच्या लोकांना पीडित महिलेवर कोणत्याही प्रकारची हिंसा करण्यास मनाई करू शकते. यामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक अथवा लैंगिक हिंसेचा समावेश होतो. तसेच तिला कामाच्या ठिकाणी किंवा राहत असलेल्या ठिकाणी त्रास देण्यासही बंदी घातली जाऊ शकते. 3. आर्थिक मदत किंवा पोटगी कलम 20 अंतर्गत महिलेला आणि तिच्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोर्ट आर्थिक मदतीचे आदेश देऊ शकते. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: वैद्यकीय खर्च, दैनंदिन गरजा आणि खाण्यापिण्याचा खर्च, हिंसेमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई. 4. मुलांचा ताबा कलम 21 अंतर्गत खटला चालू असेपर्यंत मुलांचा तात्पुरता ताबा कोणाकडे असावा याचे आदेश कोर्ट देऊ शकते. सामान्यतः मुलांचे हित लक्षात घेऊन कोर्ट मुलांचा तात्पुरता ताबा हा आईकडे देते. 5. नुकसान भरपाईचे आदेश कलम 22 अंतर्गत मानसिक छळ, भावनिक, शारीरिक त्रास झाल्याबद्दल कोर्ट पीडित महिलेला ठराविक रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देऊ शकते. आणि 6. अंतरिम आणि एकतर्फी आदेश कलम 23 अंतर्गत कोर्ट खटल्याचा अंतिम निकाल लागण्यापूर्वीच पीडित महिलेला भरण पोषणासाठी अंतरिम पोटगी देऊ शकते. तसेच जर समोरील पक्षकाराला नोटीसची बजावणी होऊन देखील कोर्टात हजर राहिले नाही तर कोर्ट एकतर्फी आदेश पारित करू शकते.